अंबरनाथ विधानसभा या विधानसभेमध्ये 2.5 वर्षापासून काम करत असताना उमेदवारीची जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही। त्यामुळे अपक्ष फॉर्म भरलेला होता। परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे महाराष्ट्रासाठी जे स्वप्न आहे, महाराष्ट्राचं जे गलिच्छ झालेलं वातावरण आहे ते बदली करण्यासाठी पुन्हा उद्धव साहेबांना कुटुंब प्रमुख नेमून महाराष्ट्राचा पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी माझ्यासारखी ही जी अपक्ष उमेदवारी आहे ते कदाचित अंबरनाथच्या विधानसभेसाठी अडथळा निर्माण होऊ शकते। म्हणून वरिष्ठांच्या सांगण्यावरून मातोश्रीवरून आलेल्या आदेशावरून मी माझी उमेदवारी ही मागे घेत आहे आणि पक्षाचे अधिकृत उमेदवार जे की मशाल निशाणीवर उभे आहेत यांना मी जाहीर पाठिंबा घोषित करत आहे। आता सक्रियपणे प्रचारात दिसणार का? हो, मी अंबरनाथमध्ये 2.5 वर्षापासून जी मेहनत करतो आहे, जे कार्यकर्ते जोडलेले आहेत, जे पदाधिकारी माझ्यासोबत आहेत, त्या सर्वांना घेऊन मी मशाल या निशाणीला मतदान करण्यासाठी सर्वच मतदारांना आवाहन करणार आहे। पक्षाने काय कमिटमेंट दिली आपल्याला? पक्षाने माझ्यावर नाराजी व्यक्त केली नाही, हीच माझ्यासाठी कमिटमेंट आहे। आणि पुढे खूप माझं भविष्य आहे, माझं वय खूप कमी आहे आणि भविष्यामध्ये पक्षाकडून खूप साऱ्या संधी मला भेटतील ही आशा मी व्यक्त करतो। कारण कमिटमेंट करून, बार्गेनिंग करून, डीलिंग करून कुठला निर्णय घेणं हे माझ्यासारख्या एका सुशिक्षित आणि निष्ठावान माणसाला मला वाटतं योग्य वाटत नाही। मी कुठलीही कमिटमेंट घेतलेली नाही, कुठलीही डील केलेली नाही। मी माझ्या मनाने आणि पक्षश्रेष्ठींनी आणि विनायकराव साहेबांनी आणि अल्ताफभाई शेख यांच्या सांगण्यावरून, शिवाय या शाखेतील जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, जे माझ्याशी खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलेलं आहे, त्या सर्वांच्या अट्टहासामुळे, सांगण्यामुळे आणि समजावण्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे। पक्ष आदेश हा सर्वश्रेष्ठ आहे, सर्वोच्च आहे, शिरसावंद आहे। कदाचित असं वाटतं की आपण जर उमेदवार असतो तर कदाचित त्याच्यापेक्षा जास्त वातावरण निर्माण करू शकलो असतो, याच्यापेक्षा अजून काही आपण वेगळं करू शकलो असतो। पण ठीक आहे, पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी पण आपण जे करायचं होतं ते करूया।